नमस्कार. बघूयात आजचा पहिला पदार्थ. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 5 मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतली आणि त्यांची सालं काढून घेतली. बटाटी आता आपल्याला किसून घ्यायची आहे. आता हा पदार्थ चटपटीत तयार होण्यासाठी एक लसणाची आपण चटपटीत चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी लसूण घेतला, 1 इंच आलं घातलं आणि पाणी घालून छान याची बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये तयार केलेली लसणाची पेस्ट घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि पाव चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं, पाव चमचा हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चटणी 2 ते 3 मिनटं तेलावरती चांगली परतून घ्यायची. इथे मी चटणी चांगली परतून घेतलेली आहे. पाहू शकता मस्त अशी चटपटीत लसणाची चटणी तयार झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झाल्यावरती अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे. शेंगदाण्यांची मी साल काढून घेतलेली आहे. शेंगदाणे 1 ते 2 सेकंद चांगले तेलावरती खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं, पाव चमचा चाट मसाला घालायचा, पाव चमचा गरम मसाला घालायचा, पाव चमचा धणे पावडर घालायची आणि पाव चमचा हिंग घालायचं. 1 चमचा साखर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे. ही स्टेप करताना गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मग मसाले जळू शकतात. तयार झाले इथे आपले मसाल्याचे शेंगदाणे. इथे आपण दाबेली बनवत आहोत, तर त्यासाठी दाबेलीचा मसाला बनवूया. एका पॅनमध्ये 2 इंच दालचिनी घालून घेतली, 12 इथे मी लवंग घेतलेले आहे, 12 मिरे घ्यायचे आहे, अर्धे चक्रीफूल घेतलं आहे, 4 हिरवी वेलची घेतलेली आहे, 3 चमचे धणे घेतलेले आहे, 1 चमचा बडीशोप घेतली, 1 चमचा जिरं घ्यायचे आणि 3 ते 4 इथे मी तमालपत्र घेतलेले आहे आणि इथे आपल्याला 1 छोटा चमचा दगडफूल यामध्ये घालायचे. सगळे जिन्नस 1 ते 2 सेकंद आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. हलकासा मसाल्यांमधून सुगंध येईपर्यंत मसाले चांगले भाजून घ्यायचे. भाजून घेतलेले मसाले पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. यात 1 चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी, अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि छान मसाला वाटून घ्यायचा आहे. इथे आपला दाबेलीचा छान मसाला तयार झाला. हा मसाला 6 ते 7 महिने अजिबात खराब होत नाही. तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता. बटाट्याचं स्टफिंग तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा लसणाची चटणी घातली, 3 चमचे दाबेली मसाला घातला, अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घातलं. चिमूटभर हळद घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे. चाट मसाल्याचा फ्लेवर यात खूप छान उतरतो. मसाले छान तेलामध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आणि पोहे खायचे 2 छोटे चमचे, नंतर पाणी घालायचं आणि 2 ते 3 सेकंद मसाले चांगले परतून घ्यायचे. यात आता 2 चमचे आपल्याला साखर घालायची आहे आणि पाव वाटी चिंच आणि गुळाची यामध्ये चटणी घालून घेतली आणि छान मसाला मिक्स करून घेतला. आता 1 ग्लास यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं. बटाट्यांचा अंदाज घेऊन यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची. याला मस्त खडखडून उकळ आलेली आहे. आता हा किसून घेतलेला बटाटा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही स्टेप करताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे, त्यामुळे मिश्रण सेलसर झालेलं आहे. जोपर्यंत हे मिश्रण कढईपासून वेगळं होत नाही आणि मस्त असं घट्टसर होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं. मिश्रण घट्ट होईपर्यंत बघा मी शिजवून घेतलं. यावरती झाकण ठेवायचं आणि एक वाफ आपल्याला आता काढून घ्यायची आहे. मस्त अशी या स्टफिंगवरती एक वाफ आलेली आहे. इथे आपलं मस्त असं चटपटीत हे स्टफिंग तयार झालेलं आहे बटाट्याचं. याला एका प्लेटमध्ये घालायचं आणि मस्त असं स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचं. यावरती आता किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता. आता तयार करून घेतलेले मसाला शेंगदाणे यावरती घालून घ्यायचे आहे आणि थोडेसे साधारण पाव वाटी यावरती आपल्याला असे हे डाळिंबाचे दाणे घालायचे. डाळिंबांच्या दाण्यांमुळेच दाबेली चवीला छान लागते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. बघा इथे आपली संपूर्ण तयारी झालेली आहे. आता आपण दाबेली कशी बनवायची ते बघूया. पावाला आतून कट करून घ्यायचं आणि पावाच्या एका साईडला तयार केलेली लसणाची चटणी लावायची आणि दुसऱ्या साईडला चिंच आणि गुळाची चटणी लावून घ्यायची. आता तयार करून घेतलेलं बटाट्याच्या स्टफिंगचं जे मिश्रण आहे तर ते साधारण 2 चमचे आपल्याला पावामध्ये भरून घ्यायचं आहे. यामध्ये थोडेसे मसाला शेंगदाणे घालायचे आहे, थोडासा कांदा घालायचा आहे आणि डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहे. आता हा पाव असा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे. याच प्रकारे मी
आणखी एक दाबेली तयार करून घेतलेली आहे। आता दाबेली भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतला, यावरती बटर घालून घेतलं आणि या दाबेल्या ठेवून घेतल्या तव्यावरती। आता ही दाबेली आपल्याला दोन्ही बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। दाबेली भाजत असताना थोडंसं बटर वरच्या साईडने देखील लावायचे आणि दुसऱ्या साईडने देखील हिला भाजून घ्यायची आहे। इथे मी ही दाबेली दोन्ही साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली। आता सगळ्या शेवटी दाबेलीच्या कडेने आपल्याला असे हे शेव लावून घ्यायचे आहे। तयार झाली। अगदी ठेल्यावरती मिळते तशाच चवीची दाबेली, अगदी भन्नाट लागते। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी पुदिना घेतला, यामध्ये मूठ भरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। 2 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले, तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 3 ते 4 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं इथे मी घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे। लिंबाचा रस वापरल्यामुळे पाणीपुरीचे पाणी छान हिरवगार तयार होतं। अर्धी वाटी यात पाणी घालायचं आणि अगदी बारीक आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता या पाण्यामध्ये 1.5 ग्लास फ्रीजमधील थंडगार पाणी घालायचं आहे। आता या पाण्यामध्ये काही मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा पाणीपुरी मसाला घालून घेतला आणि अर्धा चमचा जलजिरा पावडर घातली। जलजिरा पावडर घातल्यामुळे अगदी चाट सेंटरवरती मिळतं त्याच चवीचं पाणी हे घरच्या घरी तयार होतं। पाव चमचा यामध्ये काळं मीठ घातलं आणि पाव चमचा साधं मीठ घालून छान पाणी मिक्स करून घेतलं। सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला खारी बुंदी घालून घ्यायची आहे। तयार झालं अगदी चाट सेंटरवरती मिळतं तशाच पद्धतीचं पाणीपुरीचं पाणी। आता गोड आणि आंबट चिंच गुळाचं पाणी कसं बनवायचं ते बघूया। त्यासाठी 1 वाटी इथे मी चिंच घेतलेली आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी खजूर घ्यायची आहे। खजुराच्या बिया काढून घेतल्या। 1 वाटी यामध्ये किसून घेतलेला गुळ घातला। गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। गरम करून घेतलेलं अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलं आणि झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी खजूर आणि चिंच भिजण्यासाठी ठेवलेली होती। खजूर आणि चिंच छान मऊसूत भिजली गेलेली आहे। आता हे संपूर्ण मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक या पद्धतीची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे। आता ही चिंच आणि खजुराची पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे, तर त्यासाठी ते मी एक चाळण घेतलेली आहे आणि खाली एक बाउल ठेवलेला आहे। आता हे चिंच आणि खजुराचं मिश्रण आपल्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे। मिश्रण असं गाळून घेतल्यामुळे चिंचमधील जो कचरा असतो, ज्या रेषा असतात, तर त्या या पद्धतीने वेगळ्या होतात। आता हे चिंच आणि गुळाचं मिश्रण मिक्स करून घ्यायचे, म्हणजे अंदाज येईल यात आपल्याला किती पाणी घालायचे। आता यामध्ये 1 ग्लास मी पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं। पाण्याची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। आता हे चिंच गुळाचं पाणी चटपटीत तयार होण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, पाव चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि पाव चमचा आमचूर पावडर घालून याला मिक्स करून घ्यायचे। बघू शकता या पद्धतीने हे पाणी अगदी ठेल्यावरती मिळतं त्याच चवीचं तयार होण्यासाठी आपल्याला हे पाणी शिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी गॅसच्या मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं हे चिंच गुळाचं पाणी हलकसं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं। बघा इथे मी हे पाणी शिजवून घेतलेलं आहे। गॅस बंद करायचे आणि पाणी थंड होण्यासाठी एका साईडला ठेवायचे। आता रगडा कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी 1 वाटी पिवळे वाटाणे भिजवून घेतलेले आहे, तर ते घ्यायचे। यामध्ये 1 वाटी आपल्याला कच्चा बटाटा घालून घ्यायचा आहे। पाव चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे। कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या आपल्याला 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि हा रगडा मस्त मऊसूत शिजवून घ्यायचा आहे। इथे मी बरोबर 5 शिट्ट्यांवरती हा रगडा शिजवून घेतलाय। बघू शकता मस्त वाटाणे मऊसूत शिजले गेलेले आहे। आता आपल्याला हा रगडा हलक्या हाताने असा मॅश करून घ्यायचा आहे, जास्त देखील मॅश करू नका। वाटाण्याची जाडसर कणस यामध्ये असायला हवे। पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा धणे पावडर घालून छान याला मिक्स करून घेतलंय। बघू शकता इथे आपला मस्त रगडा तयार झालेला आहे। आता पाणीपुरीसाठी आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे बटाट्याचं, तर त्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलाय आणि त्याची साल काढून घेतली आणि बटाटा किसून घेतला। पाव वाटी यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि अर्धी वाटी शिजवून घेतलेले हरभरे घालून घेतले। पाव चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घेतलं। आता तुम्ही बघू शकता इथे आपली पाणीपुरीची सर्वच तयारी झालेली आहे। आता मस्त पुरी घ्यायची, हिला थोडंसं असं फोडून घ्यायचं। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं बटाट्याचं हे सारण घालून घ्यायचं आहे। मस्त असा गरमागरम वाफाडता रगडा यामध्ये घालायचा आहे। चिंच आणि गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे आणि मस्त असं झणझणीत आणि तिखट असं पुदिन्याचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि बारीक शेव घालायची।
तयार झाली अगदी चाट सेंटरवरती मिळते तशाच चवीची पाणीपुरी. चवीला अप्रतिम तयार होते. नक्कीच एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 3 वाटी आपल्याला कुरमुरे घ्यायचे आहे. इथे मी कुरमुरे पिवळे करून घेतलेले आहे. यामध्ये 1 वाटी आपल्याला फरसाण घालायचं आहे. फरसाण आवडीप्रमाणे तुम्ही इथे कुठलाही वापरू शकता. 1 वाटी आपल्याला खारी बुंदी यामध्ये घालायची आहे आणि 4 ते 5 पाणीपुरीच्या पुऱ्या अशा आपल्याला यामध्ये चुरून घालायच्या आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपण अगदी चाट सेंटरवरती मिळते तशाच चवीची भेळ तयार करत आहोत. तर त्यासाठी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आता पोहे खायचे 3 छोटे चमचे यामध्ये पुदिन्याची चटणी घालायची आहे आणि याच चमच्याने 3 चमचा आपल्याला चिंच गुळाची चटणी घालायची आहे. ही चटणी आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता गरमागरम वाफाडता रगडा यामध्ये घालायचा आहे. इथे मी 3 चमचे रगडा यामध्ये घालून घेतला. 1 चमचा लाल तिखट घालायचे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आपल्याला ही भेळ छान मिक्स करून घ्यायची आहे. मंडळी, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते. इथे मी ही भेळ मस्त मिक्स करून घेतली. आता ही भेळ आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आता या भेळवरती पोहे खायचे 3 चमचे आपल्याला पुदिन्याची चटणी घालून घ्यायची आहे. चटणी आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. त्याच चमच्याने आपल्याला 3 चमचे चिंच आणि गुळाची चटणी घालून घ्यायची आहे. ही चटणी देखील तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. आणि पोहे खायचे 3 चमचे मस्त असा गरमागरम वाफाडता रगडा यावरती घालायचा आहे आणि सगळ्या शेवटी बारीक शेव घालून घ्यायची आहे. तयार झाली अगदी चाट सेंटरवरती मिळतेच तशाच चवीची चटपटीत अशी भेळ. चवीला अप्रतिम लागते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला. जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही ते वापरू शकता. या रव्याचं अगदी बारीक या पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे. आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचे. दही इथे फ्रेश वापरायचे. पोहे खायचे 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचे. गव्हाच्या पिठामुळे पदार्थ कुरकुरीत तयार होतो. चवीप्रमाणे मीठ घालून सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचे. बॅटरची थिकनेस बघून घ्या. या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे. इथे 5 मिनिट झालेले आहे. बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा इनो घालायचा आहे. इनोऐवजी तुम्ही ते बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि लगेच यापासून पदार्थ बनवायला सुरुवात करायची आहे. क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवत आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तव्याला तूप किंवा बटर लावून ग्रीस करून घ्यायचे. तव्यावरती थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि आपल्याला हा जो तवा आहे तर तो टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे. ही स्टेप केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं. डोसे अजिबात तव्याला चिटकत नाही आणि अगदी परफेक्ट डोसे हे तयार होतात. आता 2 पळी डोस्यांचं बॅटर आपल्याला तव्यावरती घालायचे आणि हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तयार करायचा आहे, त्यामुळे एकाच साईडने डोसा भाजून घ्यायचा. डोसा एका साईडने भाजत आला की वरची बाजू अशी कोरडी होते. याला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. बघू शकता डोसा मस्त इथे मी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत एका साईडने भाजून घेतला. याला फोल्ड करून घेऊया. तयार झाला रव्याचा क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा. चवीला अप्रतिम लागतं. लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतका चविष्ट बनतो. या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला. 1 चमचा जिरं घालून घेतलं. 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले आणि कढीपत्ता अगदी बारीक कापून घेतला तर तो यामध्ये घातला. 1 चमचा चण्याची डाळ घालून घेतली आणि 1 चमचा उडदाची डाळ घातली. आता हे सगळे जिन्नस 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घेतले. यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आणि पाव चमचा हळदी पावडर घालून याला छान मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी जाड रवा घालायचा आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा. हा रवा 4 ते 5 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे.
रव्याचा अजिबात थोडाही रंग चेंज न होऊ देता या पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा आहे। आता हा रवा एका बाउलमध्ये काढून घेतला। यामध्ये 1 कप आपल्याला दही घालायचं आहे। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचे आणि हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। आता थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे आपण इडली तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी इडली मोल्ड घेतलेला आहे। याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचे। तुम्ही ते तेलसुद्धा वापरू शकता, पण तूप लावल्यामुळे इडली छान डिमोल्ड होते। आता इथे जवळजवळ 10 मिनिट झालेले आहे। बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलंय, त्यामुळे हे बॅटर घट्ट झालेलं आहे। तर यामध्ये मी आता पोहे खायचे 3 छोटे चमचे पाणी घालून घेतले आणि बॅटर पुन्हा छान एकजीव करून घेतलंय। सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा इनो घालून घ्यायचा आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं यावरती पाणी घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इडली मोल्डमध्ये सगळ्यात आधी आपल्याला काजू ठेवून घ्यायचे आहे। असे काजू ठेवून घेतल्यामुळे इडली दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते। आता तयार करून घेतलेलं हे इडलीचं बॅटर आपल्याला इडली मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे। इडली स्टीम करण्यासाठी आधीच मी इडली कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हे स्टँड ठेवून द्यायचे आहेत आणि झाकण लावून इडली आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। इथे जवळजवळ 7 ते 8 मिनिट झालेले आहे। इडली चांगली शिजली गेलेली आहे। टूथपिक बघू शकता, क्लीन निघालेली आहे। आता आपण हे जे इडली मोल्ड आहेत तर ते बाहेर काढून घेऊया आणि हलकेसे हे इडली थंड झाल्यावरती आपल्याला हिला डिमोल्ड करून घ्यायचे। बघा, मस्त अशी इडली डिमोल्ड होत आहे। इथे आपली ही इडली तयार झाली। छान मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट इडली तयार होते। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी ब्रेडच्या 2 स्लाइस घेतलेल्या आहे। दोघी ब्रेडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। बटरऐवजी तुम्ही ते तूपसुद्धा वापरू शकता। आता या ब्रेडच्या दोघी साईडला आपल्याला पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे। चटणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड झालेली आहे। रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता ब्रेडच्या एका स्लाइसवरती आपल्याला अगदी पातळ कापून घेतलेले असे कांद्याचे स्लाइस ठेवून घ्यायचे आहे। थोडंसं यावरती मीठ घालून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही ते थोडंसं तिखटसुद्धा वापरू शकता। आता टोमॅटोची स्लाइस ठेवायची आहे। पुन्हा थोडंसं मीठ यावरती घालून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती काकडीचे स्लाइस ठेवायचे आहे। भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे ज्या तुम्हाला आवडत असेल त्यासुद्धा इथे टॉपिंगसाठी वापरू शकता। पुन्हा थोडंसं मीठ आपल्याला काकडीवरती देखील स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि यावरती किसून घेतलेलं चीज घालायचं आहे। इथे मी प्रोसेस चीज वापरत आहे। हवं तर तुम्ही ते मॉझरेला चीजसुद्धा वापरू शकता। चीज आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त देखील इथे तुम्ही वापरू शकता। आता ब्रेडची दुसरी स्लाइस आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे। हलक्या हाताने असे याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे सँडविच दोघी बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी तवा गरम करून घेतला। यावरती 1 चमचा बटर घालून घेतलं। बटर गरम झालंय आणि छान याला तव्यावरती मी पसरवून घेतलंय। आता हा सँडविच आपल्याला दोघी बाजूंनी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। सँडविचच्या वरच्या साईडला देखील मी थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे। एका साईडने हे सँडविच भाजून झालंय। आता याला उलटून घेऊ। बघा, मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरीत सँडविच भाजून झालेलं आहे। असं हे क्रिस्पी आणि कुरकुरीत सँडविच लहान मुलांना तर फार जास्त आवडतं आणि छान असं चाट सेंटरवरती मिळतं तशाच चवीचं तयार होतं। हे सँडविच आपल्याला असं आतून कट करून घ्यायचं आहे। तुम्ही हे सँडविच टोमॅटो केचपसोबत किंवा मेयोनेजसोबत खाऊ शकता। चवीला अप्रतिम तयार होतं। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं। चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आणि 1 वाटी मकीचे दाणे यात घालायचे आहे। हे मकीचे दाणे आपल्याला 4 ते 5 मिनिटं गॅसच्या मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे। इथे मी हे दाणे शिजवून घेतलेले आहे। बघू शकता, मस्त असे मऊसूत दाणे हे शिजले गेलेले आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे दाणे एका चाळणमध्ये काढून घ्यायचे आहे आणि या दाण्यांमधील पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे। आता हे दाणे एका बाउलमध्ये काढून घेऊया। पाव कप यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आणि पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालूया। थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। बारीक
चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. आता पाव वाटी यामध्ये खारी बुंदी घालायचे आणि बारीक शेव घालून घ्यायचे आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपली कॉर्न भेळ तयार झालेली आहे. ही भेळ चवीला अप्रतिम लागते, मस्त अशी चटपटीत तयार होते. जशी चाट सेंटरवरती भेळ मिळते तशाच चवीची घरच्या घरी भेळ तयार होते. एकदा नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करून. जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.